तर इथे आपण हा फ्लॅमिंगो घेतलेला आहे आणि असा हालत असतो कंटिन्यू. याचा लेबल सुद्धा मी कट केलेलं नाहीये. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर काही दिवसांपूर्वी ना जेव्हा प्लांट्स घेण्याच्या अगोदर आम्हाला जेव्हा काही वस्तू आणायच्या होत्या ना घरासाठी, तर तिथे ना आम्हाला आहे ना काही स्टॅच्यूज दिसले घराच्या आहे ना फ्रंट साईडला ना ठेवण्यासाठी. तर ते खूप सुंदर सुंदर आहे. तर मी ते तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे तुम्हाला दाखवते का जेणेकरून आपला जो एंट्रन्स आहे ना एकदम छान कसा दिसणार. आणि या अगोदर तुम्हाला ना या झाडाबद्दल तर मी दाखवलं होतं. हे बघा, एकदम पेंटिंगच वाटते. आणि यामुळे काय होतं, ही जी विंडो आहे एकदम भारी दिसते. आणि मेन म्हणजे आपला जो एंट्रन्स आहे ना, तर त्याला आहे ना हे चार छान लागतात आहे ना या झाडामुळे आणि या झाडाच्या कलरमुळे. तर आत्ता मी तुम्हाला ते काय वस्तू ठेवलेल्या आहेत तर हे मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. प्लस आमचं संध्याकाळचं रुटीन या घरामध्ये कसं आहे, इवन परिबेलाचं कसं रुटीन आहे किंवा त्या रुळल्या का नाही हे सांगणार आहे. भरपूर जण मला विचारत होते का परिबेलाची स्कूल लांब आहे का इथून, तर नाही, जवळच आहे. त्या घरापासून जेवढं अंतर होतं स्कूलला तेवढंच इथून सुद्धा तेवढंच अंतर आहे. म्हणूनच आम्ही हे घर घेण्याचा विचार केला होता का स्कूल पण तेवढीच जवळ पाहिजे, अगदी 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर. मग आता मी काय करते, बाहेर जाते आणि कोणत्या वस्तू आहे त्या दाखवते. ही घराची फ्रंट साईड आहे आणि या ठिकाणी आपण ना या वस्तू लावलेल्या आहेत. आणि इथे कसं शांतता आहे, ग्रीनरी आहे, फॉरेस्ट मागेच आहे. तर त्या अगोदरचं घर आहे ना तिथे पण समोरच फॉरेस्ट होतं, पार्क होतं छोटंसं. इथे पण छोटंसं पार्क आहे, शांतता आहे. आता मी बोलते ना तर माझाच आवाज घुमत आहे आजूबाजूला, त्यामुळे मग कोणाला जास्त डिस्टर्ब नको व्हायला का मध्येच कुठून जोराचा आवाज येतोय, तर तसं नको व्हायला म्हणून मग मी असं जास्त मोठ्याने बोलत नाही आहे. तर इथे ना भरपूर स्पेस होतात. तर आपलं एंट्रन्स एकदम छान कसं दिसणार, तर हा आम्ही विचार करत होतो मनोजाने मी. तुम्हाला माहिती आहे, घर बनवायचं असेल किंवा घरातल्या वस्तूंना सेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो. तर आम्ही ना इथे एक लॅम्प ठेवलेला आहे. तर हे लॅम्प थोडासा अंधार झाला ना तर मग हे मी तुम्हाला दाखवणार. आणि त्यामध्ये ना लिटरली असं वाटतं का रिअलमधली कॅन्डल आपण लावलेली का नाही. अक्षरशः इतकं भारी दिसतं ना एंट्रन्सला. तर एक लॅम्प इथे घेतलेला आहे आणि आपला एंट्रन्स आहे तिथे पण स्पेस आहे, तर तिथे पण एखादी वस्तू घ्यायची आहे असं वेलकम वगैरे असं. तर ते आम्ही शोधत आहोत, लगेच घाई केलेली नाही आहे. त्यानंतर इथे आहे हा फ्रॉग, बेडूक. कलरफुल वाटला छान आणि एंट्रन्सला म्हटलं हा चांगला दिसणार. आणि इथे छान असं फ्लावर आहे. तर इथे सुद्धा लाईट्स आहे त्याला, हे बघा सोलरवरच आहे. तर रात्रीनं याला सुद्धा लाईट्स लागतात. हे जवळून तुम्हाला दाखवेल मी. हे 3 लाईट्स आहे याला. तर हे एक ग्रीन कलरचा फ्रॉक ठेवलेला आहे, थोडंसं वेगळं आणि कलरफुल, आणि जेणेकरून एंट्रन्स एकदम छान दिसेल आपला. म्हणून अशा गोष्टी लक्षात घेऊन आम्ही या वस्तू ठेवलेल्या आहे. त्याच्यानंतर अजून तुम्हाला जवळ घेऊन दाखवते आणि वस्तू दाखवते डिटेलमध्ये. थांबू. तर इथे आपण हा फ्लॅमिंगो घेतलेला आहे आणि असा हालत असतो कंटिन्यू. याचा लेबलसुद्धा मी कट केलेलं नाही आहे, लेबल कट करायचं आहे मला. आणि छान वाटलं मला थोडंसं वेगळं. आणि हा राहतच नव्हता ॲक्च्युली. तर याच्यावर आहे ना हे जे छोटे छोटे दगड आहे ना त्यावर टाकलेले आहे, म्हणजे ते स्टेबल राहण्यासाठी. आणि हा चांगला वाटला आम्हाला. आणि आम्ही जातो ना जेव्हा आपण झूमध्ये, तर तिथं खूप सारे फ्लेमिंगो असतात वेगवेगळ्या कलरचे, व्हाईट, पिंक, पर्पल, परत पीच कलर. इतके सुंदर सुंदर असतात ना, त्यामुळे एकदम एकदम मस्त वाटतं बघायला. तर हे आहे, याचा डोळा एक कुठं गेला माहिती नाही. असाच एक डोळा इथे होता, पडला असेल कदाचित, गाडीमध्ये असेल, माहीत नाही. भरपूर जण म्हणत होते कोमलताई तू प्लांट्स कुठून, म्हणजे प्लांट्स आणताना तू कशामध्ये आणले, तर आम्ही डिक्कीमध्ये ठेवले होते. ते परिबेलाला 3 सीट असतात ना मागे, तर एक सीट परत फोल्ड केलं, परिबेलाला 2 सीटमध्ये बसवलं मागच्या साईडला, आणि मग सगळं डिक्कीमध्ये आणि ती फोल्ड केलेली सीट आहे त्याच्यावरती आम्ही सगळे प्लांट्स वगैरे ठेवले होते. इझिली येतं, आम्ही दरवर्षी तसंच करतो. तर हे फ्लेमिंगो आहे, कलरफुल आहे. हे असं हवा आली ना ते कंटिन्यू असं हलतच असतं ते. आणि त्याच्यानंतर ना हे खूप छान वाटलं. हे जे झाडाचं मी दाखवत होते ना तेव्हा पण तुम्ही हे बघितलं असेल मागच्या साईडला, ते हे फ्रंट साईडला आम्ही ठेवलेलं आहे बघा. हे बघा, हे एकदम भारी वाटलं, एकदम क्यूट. आणि छोटे मुलगा मुलगी आहे आणि येलो कलर आहे, व्हाईट ग्रीन. तर एकदम ते छान दिसत होतं एंट्रन्सला. आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा इथे उन्हाळा स्टार्ट होतो ना तर खूप सुंदर सुंदर वस्तू असतात. तर मग
त्या घरासाठी एवढं घेतलं नाही, कारण की तिथे ना एंट्रन्स होता, पण मग एकदम रस्त्यावर असल्यामुळे मग आम्हाला त्या गोष्टी करता आल्या नाही. म्हणून मग आम्ही काय केलं का, इथे आहे भरपूर स्पेस आहे, आपण जी इच्छा आपली राहिली होती ना ती इच्छा पूर्ण करूया. म्हणून या ज्या वस्तू आहे ना आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. आणि बघा इथे पण छोटे छोटे झाडं आहेत. आता हे मी इथे ठेवते असं. आता बघूया, जमलं तर अजून आणू, पण ॲटलिस्ट आहे ना हे ठेवलेलं आहे आम्ही इथे. आणि एंट्रन्सला आहे ना ह्या तिन्ही गोष्टी असं दिसतात एंट्रन्स करता करता. आणि ते कॅन्डलचं जे आहे ना, तर ते कॅन्डलचं पण आहे ना तुम्हाला मी दाखवेन तसं संध्याकाळ झाल्यावर. आणि आत्ता थोड्या वेळात मला जायचं आहे परिबेलाला स्कूलला आणायला. आणि म्हणून मग मी काय केलं, विचार केला का अगोदर आहे ना मी थोड्याफार या गोष्टी एंट्रन्सच्या आहे, जेव्हा आपण घर सजवतो किंवा आपलं घर सुंदर दिसावं त्याच्यासाठी आपण किती विचार करतो नाही का. म्हणजे आपल्याला तर चांगलंच वाटतं, पण जे पण आपल्या घरी कोणी येणार तर त्यांनी पण आपलं कौतुक केलं पाहिजे, हा पण आपण विचार करत असतो. तर असं आहे. चला मग मी आता थोड्या वेळात निघते. आणि आमचं संध्याकाळचं कसं असतं, परिबेलाचं कसं असतं रुटीन, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते दाखवायला खूप एक्सायटेड आहे. चला. या घराची शिफ्टिंग चालू होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. आणि परिबेलाला स्कूलला सुट्ट्यासुद्धा होत्या आणि परीचा ऑनलाईन क्लाससुद्धा चालू होता. घर शिफ्ट करणं हे सोपं नाही आहे, स्पेशली जेव्हा आपल्यासोबत मुलं असतात. आपल्याकडे अजिबात वेळ नसतो मुलांच्या स्टडीजवर लक्ष द्यायला. आणि मुलांसाठी हे सुद्धा खूप अवघड असते, स्पेशली जेव्हा त्यांना सुट्ट्या असतात. पण परीसाठी हा प्रॉब्लेम नव्हता, कारण ती अटेंड करत होती बांजू क्लास. मुलांना मॅथ्स हा सब्जेक्ट नकोसा वाटतो, पण बांजू क्लासवर हा खूप सोप्या पद्धतीने शिकवला जातो. आणि मुलं खूप इंटरेस्ट घेऊन शिकतात सुद्धा. बांजू क्लासेसमुळे तिला स्टडीजवर लक्ष देता आलं. हे क्लासेस खूप फन वेने घेतले जातात, त्यामुळे मुलं सुद्धा यामध्ये जास्तीत जास्त इंटरेस्ट घेतात. आपल्या बिझी शेड्यूलमुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम नको व्हायला, म्हणून मुलांना एक सिस्टीम हवी जी त्यांना सपोर्ट करेल, इवन जेव्हा पॅरेंट्स बिझी असतील तेव्हा. या शिफ्टिंगमुळे परीच्या अभ्यासाकडे आम्हाला लक्ष देता येत नव्हतं, पण बांजू क्लासमुळे ना आम्हाला खरंच खूप हेल्प झाली. आणि त्यामध्ये पॅरेंट ॲप असतं, डॅशबोर्ड असतो, तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांची प्रोग्रेस बघू शकता. तुमचा मुलगा कसा अभ्यास करतोय, मुलगी कशी अभ्यास करते, आणि हे सगळं आपल्याला बघता येतं. आणि पर्सनली आपल्याला समजा लक्ष देता आलं नाही तर हे तुम्ही बघू शकता अभ्यास कसा करताय. तसेच स्टुडंट डॅशबोर्ड आणि AI बडी फीचर्ससुद्धा मिळतात. क्लासेस झाल्यानंतर मी परीला विचारलं तुला कसं वाटतंय, तर तिने सांगितलं मम्मा मला मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप इझी होत आहे आणि मला आता इंटरेस्ट येत आहे. आणि माझा हा डिसिजन खरंच खूप चांगला होता हे क्लासेस जॉईन करण्यासाठी. जर तुमची मुलं 5 ते 15 वर्षामधील असतील तर तुम्ही 50 मिनिट्स फ्री डेमो क्लास अटेंड करू शकता. प्लस तुम्हाला 20% ऑफ मिळेल ऑन फुल कोर्स. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. जस्ट घरी आले मी आणि परी लगेच पार्कला गेली खेळायला. तिला जेवण करायचं नव्हतं. बेलाला आता जेवायला देते, ती जेवण करून जाईल पार्कला खेळायला. जवळच आहे पार्क आणि तुम्हाला माहिती आहे ते खूप लहान मुलं आहे परी बेलाच्या एजच्या. आणि खूप छान ग्रुप झालेला आहे आणि इतक्या म्हणजे रमलेल्या आहे ना परी बेला. त्या दोघांना इथलं रुटीन आता त्यांच्यासाठी जरी नवीन असलं ना, पण एक गोष्ट चांगली आहे का त्यांनी एकदा सुद्धा असं म्हटलं नाही का आम्हाला इथं बोर होते किंवा आपल्या अगोदरच्या घराची आठवण येते. बेला इमोशनल झाली होती, सुरुवातीला वाईट वाटलं होतं, पण त्यानंतर इथे आल्यानंतर ना त्या दोघी इतक्या अशा रुळलेल्या आहेत ना. आणि मस्त त्यांचं उलट इथे जास्त बिझी वाटते मला असं वाटतं. टाईम निघूनच, म्हणजे मला असं वाटतं आता सध्या सामान सेट करतोय त्यामुळे पटकन टाईम निघून जातोय. तरी पण परिबेलासाठी ना ती खूप आम्हाला असं वाटतं आम्ही हा जो डिसिजन घेतलेला आहे ना तो बेस्ट डिसिजन आहे. आणि लकीली आम्हाला नव्हतं माहिती स्टार्टिंगला काही इथे खूप लहान मुलं आहेत जेव्हा घराचं प्लॅनिंग चालू होतं किंवा हे घर आवडलं होतं तेव्हा. पण नंतर आहे ना जसं जशी मुलं दिसायचे ना तसं तसं एकदम भारी वाटायचं. आणि परिबेलाचं इतका छान ग्रुप झाले ना त्यामुळे मला खूप भारी वाटते. मनोजला पण खूप चांगलं वाटतंय. आणि आता थोड्या वेळात ना मला पाणी द्यायचं आहे झाडांना. अगोदर जेवायला देते, झाडाला पाणी देते आणि थोडा वेळ बाहेर बसते. ऊन होतं मस्त, पण आता ना थोडंसं ढगाळलेलं आहे वातावरण. चला, ओलं झालं होतं, आता हे परत बाहेर काढलंय तर मग आता कुठं आतमध्ये परत नेत बसायचं नाही का. वातावरण तर असंच असतं एप्रिल महिन्यामध्ये. आणि आज आहे 20 तारीख. इतके पटकन दिवस निघून जात आहे ना. लग्नाचे हे 12 वर्ष इतके पटकन निघून गेले ना. ठीक आहे, पण छान वाटतं नाही का. आणि स्पेशल असतं आपल्या आयुष्यामध्ये वेडिंग ॲनिव्हर्सरी, बर्थडे, आपल्या मुलांची बर्थडे, ते तर असतं स्पेशल. आणि हे जे आहे ना आपलं सोफा सेट, त्याला सुद्धा ना 3 वर्ष पूर्ण झाली.
आपण एप्रिल महिन्यामध्येच गेलो, एप्रिल का जून महिन्यामध्ये घेतलं असेल आपण. मला पण थोडी माती वगैरे लागली, पुसून घेते थोड्या वेळ. आणि माहित नाही ग्रास तर कट केलं होतं, पण हे येलो कलरची फुलं आहे ना इतकी सुंदर आलेली आहे ना, सगळीकडे अशी पसरलेली आहे. तर खूप भारी वाटते, तुम्हाला दाखवते मी, इतकं छान वाटते ना. सगळीकडे अशी ही फुले ना पसरलेली आहे ना, त्यामुळे खूप सुंदर वाटतं, खूप खूप सुंदर वाटतं. आणि बघा ही झाडं लावलेली आपण काल ते इथे ठेवलेले आहे. पाणी देते आता मी. बघा कळ्या आलेल्या आहेत ते बघा भरपूर गुलाबाच्या झाडाला इथे, आणि इथे सुद्धा आलेले आहे ते बघा. फुल पण आलेलं आहे. येतील आता हळूहळू सगळं. आता तुम्हाला दाखवलं 2-3 मिनटं सुद्धा झाले नाही. आता मी जस्ट तुम्हाला दाखवलं वातावरण बघा कसं आहे, आणि बघा लगेच ऊन आलं. या वातावरणाचं ना काय सांगता येत नाही बाबा, कधी कधी काय होतं ना. आता ढगाळलेलं होतं एवढं, लगेच हे बघा ऊन आलं. मस्त असं वाटतं आता उन्हात उभी मी. पाणी देऊन टाकते अगोदर. आणि जेव्हा कडक ऊन असतं ना तर दोन्ही वेळ पाणी द्यावं लागतं, सकाळी आणि संध्याकाळी. आता आहे ना 5ला 10 कमी आहे, तर म्हटलं अगोदर देऊन टाकते, जास्त उशिरा नको, म्हणजे जास्त उशीर नको व्हायला म्हणून. आणि नंतर मग बाकीचं किचनचं पण आवरायचं आहे, ते काम करायला सुद्धा मी मोकळे. आणि हे स्पॉट्स लाईट आहे ना आपण आहे ना म्हणजे आपोआप रात्री चालू होऊन जातात ते. आणि इथले लावले होते ना आपण स्पॉट्स लाईट, तुम्हाला जेव्हा गार्डन टूर दिली होती ना, तर ते त्याचं जे बटन आहे आतमध्ये आहे, आणि हे सोलर लाईट्स आहेत, तर हे आपोआप चालू होतात. आणि समजा रात्रभर आपण समजा थोडं उशीर आपण बसलो तर आपण कसं ही लाईट चालू करून बसू शकतो, आणि नंतर बटन बंद करू शकतो. झाडांना तर पाणी दिलेलं आहे, पण त्या साईडला ना हा जो पाईप आहे ना तर पूर्ण पुरत नाही आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं पाणी द्यायचं आहे ना, कसं करायचं काय समजत नाही आहे. बघू, याच्यापेक्षा जर अजून मोठा पाईप असेल जॉईन करता आलं तर आहे ना नक्कीच करेल मी. कारण की अर्धं पाणी देता येतं. त्या साईडला पण झाड आहे, रोजमेरीचं आहे, तेजपत्त्याचं आहे, ब्ल्यूबेरीचं आहे, स्ट्रॉबेरीचं आहे, परत पुदिना पण आहे. तर असे भरपूर झाडं आहे. आणि बाकीचे जे झाडं आणले होते ते पण त्या साईडलाच लावले जिथं मी आता पाणी देत होते तिथे. तर बघूया आता, चला मनोजला विचारते मी पाणी देण्याचं काय करायचं त्यासाठी. हा बाबू, हां अजून आले. वेलाला भाजी खूप आवडली, मागते ते. रात्रीचे 7:45 झालेले आहे. आणि तुम्हाला माहिती आहे स्प्रिंग सीझन जसं स्टार्ट होतो तो दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी असते. आणि थंडीमध्ये दिवस छोटा असतो आणि रात्र मोठी असते. आणि जेवण झाल्यानंतर मी बसले आणि जस्ट बघत होते, कारण की तुम्हाला सांगितलं आम्ही लॅम्प लावलेला आहे ना बाहेरच्या साईडला, तर ते पूर्ण रात्र झाल्याच्यानंतर ते कसं दिसतं तर ते पण मला तुम्हाला दाखवायचं आहे. आणि विचार करत होते आज मी बाहेर राऊंड मारायला जाऊ, पण मग आज सकाळपासूनच एवढं आवरत होते ना मी, नंतर मग इच्छा झाली नाही परत राऊंड वगैरे मारायला. पण म्हटलं जसं हे जसं स्मूथ होईल ना सगळं सेट झालं ना तर मग कसं जाता येतं, आणि मग बाकीच्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा आहे ना इंटरेस्ट येतो. आणि भरपूर काही गोष्टी मी विचार केलेला आहे, जेव्हा घराचं हे पूर्ण सेट होईल ना तर मग भरपूर काही गोष्टी आहेत तर त्या पण मला करायच्या आहेत. तर तसं हळूहळू मी तुम्हाला सांगणार. आणि हो, आम्ही खूप टॅन झालेलो आहोत मनोज आणि मी, आणि कारण की दिसतंय ते चेहऱ्यावरच, माझ्या चेहऱ्यावर पण तुम्हाला दिसत असेल, कारण की आता म्हणजे मध्ये मध्ये ऊन असतं, मग उन्हामध्ये समजा आपलं काम वगैरे करणं असं तर ते थोडंफार असतंच, नंतर ते नॉर्मल होऊन जाईल, एवढं काही नाही आहे. आणि परी बेला गेलेले आहे झोपायला, तर त्यांना बेलाची नेक्स्ट वीकमध्ये स्पेलिंग टेस्ट आहे, तर तिची जर स्टडी घेतली मी, आणि परीची स्टडी चालू आहे, आणि त्यांना लवकरच सांगते मी झोपायला. बेलाचे दोन्ही खालचे जे दात आहे ना ते दोन्ही पडलेले आहे, त्यामुळे एकदम असं क्यूट वाटते तिला, ते सूट होते तिला ते. आणि
इतके भराभर दिवस चालले ना आणि मला खूप 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 सारे कमेंट्स येत आहे, कोमलताई होम टूर दे, होम टूर दे, होम टूर दे. तर मी होम टूर देणार आहे, पण त्याला थोडासा वेळ लागणार आहे. मला पण समजून घ्या, मी सगळ्यांना रिप्लाय देते. म्हणूनच मग मी अगोदर आहे ना, जो आपलं लिव्हिंग रूम आहे ना, तर त्याचं होम म्हणजे त्याचं टूर दिलं होतं मी तुम्हाला. का ॲटलिस्ट बघा आता जे सेट झालेलं आहे बघा, कारण की इतक्या पटकन लगेचच घर सेट होणार आणि एकदम परफेक्ट वस्तू होणार असं नाही आहे. अजून वस्तू आणायच्या आहे, आम्हाला लावायच्या आहे, सेट करायच्या आहेत. हे तर लिव्हिंग रूमचंच झालं फक्त, पण बाकीच्या भरपूर गोष्टी आहे. तर मला पण थोडासा वेळ द्या आणि मग मला जसं सेट होईल ना, तर मी नक्की तुमच्यासोबत होम टूर शेअर करणार. का आपलं एंट्रन्स कुठं आहे, मेन एंट्रन्स कसा आहे, इवन आपलं घर समोरून कसं दिसतं, किती स्पेशियस हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण एवढंच आहे का, थोडासा वेळ द्या. असो. आणि आता परिबेलाच्या ज्या सुट्ट्या होत्या ना 2 वीक्सच्या, त्या तर आमचं इथे याच्यामध्येच गेलेलं आहे, शिफ्टिंगमध्ये, घर लावण्यामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला असं कुठे जाता आलं नाही. असं वाटतं आता थोड्याशा सुट्ट्या, जर आता सुट्ट्या परत कधी मिळाल्या परिबेलाला, स्कूलला सुट्ट्या असेल तर 2 दिवस कुठेतरी जाऊ, थोडंसं रिलॅक्स होऊ असं वाटते. कारण की आता कंटाळा आलेला आहे सेट करणं, काम करणं. तर त्यामुळे थोडंसं असं वाटतं नाही बाबा कुठंतरी यांना गेलो ना तर फ्रेश वाटणार आणि वाटतंच आपल्याला, कारण त्याच्यामधनं थोडंसं वेगळं काहीतरी करावं असं वाटतं आपल्याला. आणि पक्षीसुद्धा खूप आहे इथे, आवाज येतो सकाळी. तुम्ही बघितलं असेल, मी अक्षय तृतीयाचा व्हिडिओ शेअर केला होता ना, मी फुलं आहे ना जेव्हा तोडत होते ना, तर भरपूर आहे ना पक्ष्यांचा आवाज येत होता. आणि आपण आता झाडं पण लावलेलं आहे, त्याची ग्रोथ पण केवढी झालेली आहे काय ते मी ना तुमच्यासोबत शेअर करणार तसं. पण आता त्याला वेळ 1 महिना तरी लागेल किंवा 15-20 दिवसानंतर थोडं आपल्याला कळणार झाडं केवढी मोठी झालेली आहे असं. चला आता थोडासा अंधार झाला ना तर तुम्हाला दाखवते मी. रात्रीचे 9 वाजलेले आहे. हे बघा, हे तुम्हाला दाखवायचं होतं. हे बघा, आणि असं वाटतं रिअलमध्ये कॅन्डल आहे काय बघा. आणि अजून अंधार झाल्यावर अजून दिसतं मग ते. आणि हा जो आजचा व्हिडिओ आहे मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.